हाय गाईज, तुम्हा सर्वांना अगदी मनापासून माझे नमस्कार। तर आज मी तुमच्याबरोबर एक पद्धत, माझी लसूण शिलण्याची पद्धत आहे ती मी शेअर करत आहे। तर आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि या सगळ्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मी तव्यावर टाकलेल्या आहेत आणि जवळपास मी 2 ते 3 लसणाच्या गाठी घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या थोड्या छोट्या स्वरूपाच्या होत्या आणि शक्यतोवर मोठ्या गाठीचंच लसूण घ्यायचं असते, ज्यांच्या पाकळ्या ज्या मोठ्या असतात। लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे छोट्या स्वरूपाच्या पाकळ्यांचा घेतलेला आहे आणि आता हे सर्व लसूण जवळपास माझं भाजून झालेलं आहे। बघा अशा स्वरूपाचं। आता भाजलेलं लसूण हे प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया। या पाकळ्या जेव्हा थोड्या थंड होतात ना, तेव्हा त्यांना सोलून घ्यायचं। बघा कशा लवकर सोलून होत आहे। तर अशा प्रकारे माझ्या हे लसणाच्या कळ्या लगेच सोलून झाल्या आणि फार तर मला 5 मिनिटाचाच काळ लागलेला आहे। तर अशा पद्धतीने माझे लसूण हे सोलून तयार झालेलं आहे। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही पद्धत आवडली असल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। पुढे मी आलंसुद्धा तव्यावर भाजून घेतलेलं आहे। थोडं तेल घातलं त्यामध्ये आणि छान प्रकारे असं गुलाबीसर होईपर्यंत त्याला भाजून घेतलं। लगेच मग त्यानंतर त्याला काढलं आणि आता त्याच तव्यावर थोडं सांबारसुद्धा मी रोस्टेड केल्यासारखं करून घेत आहे आणि अशा प्रकारे सांबारसुद्धा माझा भाजून झालेला आहे। हे तिन्ही पदार्थ छान प्रकारे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी तिन्ही पदार्थ मिक्सरला बारीक करून घेतले। बघा किती छान प्रकारे बारीक झालेला आहे आणि अशा हिरव्या रंगाचा हा पेस्ट तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।